नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन कौटुंबिक व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का थंबनेल बघून हा व्हिडिओ तुम्ही उघडला असेल, बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा. समर कॅम्प हा सब्जेक्ट आहे, कारण आता मुलांना सुट्ट्या लागतील, काही ठिकाणी परीक्षा सुरू आहेत. दमले भागलेली मुलं, वर्षभर अभ्यास केलेली मुलं, प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपण आपल्या मुलासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून त्याला पुढे जाण्यासाठी त्याला ग्रोथ मिळेल. आणि याच्यामध्ये प्रत्येक पालक बरोबर विचार करतोय, याच्यामध्ये काही चुकीचं देखील नाही आहे. पण आता हा जो समर कॅम्प जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॉपिक आहे, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम आहे, म्हणजे मुलांच्या याच्यामध्ये अकॅडमिक्सच्या बाहेरचा असलेला हा टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करतोय. कारण आज प्रत्येक पालक आहेत, आज बऱ्याच वेळेला आई वडील, त्या मुलाचे आई वडील, त्या मुलीचे आई वडील दोघेही जॉब करत असतात, मुलांना वेळ देऊ शकत नाहीत आणि संपूर्ण वर्ष तर मुलांचा अभ्यासामध्ये, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये निघून गेलेलं असतं. आणि आई वडिलांचं त्यांचं शेड्यूल असतं, काही वर्क फ्रॉम होम असतील तर काही त्यांच्या ऑफिस लोकेशनवर जाऊन त्यांचं काम असेल. परंतु ह्या सगळ्यामध्ये म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा करण्यासाठी, काहीतरी आपण आपल्या मुलांसाठी जास्तीचं करण्यासाठी म्हणून आपण बाहेरचे जे आता प्रत्येक ठिकाणी ॲड बघत असाल किंवा काही शाळांकडून सुद्धा अशा गोष्टी प्रमोट होतात, जे समर कॅम्प, याबद्दल आपण एक सविस्तर जुजबी माहिती घेऊया. कारण मला या गोष्टी बोलणं फार तसं महत्त्वाचं वाटलं. कारण फक्त आपल्याला असं वाटतं की एखाद्या समर कॅम्पसाठी आपण आपले पैसे भरले आणि त्या मुलाला त्याच्या बॅगेजसोबत पाठवलं की यावर्षीची आपली इति कर्तव्यता झाली आणि आपण याच्यातून म्हणजे आपण झालं आपलं, या वेळेला आपण सगळं करून मोकळं झालेलो आहे आपल्या मुलासाठी, असं वाटत असतं. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर काही गोष्टींचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, ठीक आहे की आता आपण म्हटलं की समर कॅम्प, तर समर कॅम्पला जाण्यासाठी कशासाठी जायचं किंवा हे आपल्या मनामध्ये क्लिअर आहे का? तर 3-4 गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. त्या अशा की एकतर कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून आपण मुलांना समर कॅम्पला पाठवायला पाहिजे. म्हणजे मेन मोटो, हे जे मी 3-4 गोष्टी शेअर करणार आहे त्याच्यामागे ह्या मेन मोटो काय असला पाहिजे, आणि हे मोटो किंवा ह्या उद्देश हे त्या ज्या समर कॅम्पकडून काही पर्सेंटनी मीटअप होणार आहे का, याचा देखील विचार करावा. त्याच्यानंतर इंडिपेंडन्स, म्हणजे मुलं ही आईवडिलांच्या पंखाखाली असतात, शाळेमध्ये असतील तर शिक्षकांच्या कव्हरेजमध्ये असतात. त्यांना इंडिपेंडंटली विचार करण्याची तेवढी मुभा मिळत नाही किंवा डिसिजन घेण्याची त्यांना तेवढा त्यांच्यावर वेळ येत नाही. सो एक इंडिपेंडन्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून आपण समर कॅम्पला मुलांना पाठवू शकतो. पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे की डेव्हलपिंग अ कॉन्फिडन्स, म्हणजे अर्थात जर का आपण इंडिपेंडेंटली कुठे गेलो असेल तर आपल्याला स्वतःवर निर्णय घेण्याची वेळ येते आणि त्यावेळेला आपण हा जो म्हणजे इंडिपेंडंट व्हायला आपण थोडीफार स्वतःला प्रमोट करतो. त्याचबरोबर आहे सोशल स्किल. आता सोशल स्किल म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, म्हणजे आई वडील एक मुलगा, आई वडील एक मुलगा मुलगी, किंवा हे चौकडीचं कुटुंब असतं. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे, मनी मेकिंगमध्ये बिझी आहे, अर्थार्जन करण्यामध्ये बिझी आहे. तर कुठेतरी जर का आपण मुलं इतर मुलांमध्ये मिसळली तर त्यावेळेला त्याच्यामध्ये सोशल स्किलचं डेव्हलप होऊ शकतं आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्याचबरोबर लिडरशिप स्किल, आता एवढ्या लहान मुलांमध्ये लिडरशिप स्किल हे तेवढ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होईल की नाही आता त्याच्याविषयी चर्चा करण्यात तेवढा काही अर्थ नाही. परंतु मुलं हे कोणाला तरी फॉलो करत असतात, म्हणजे सगळ्यात पहिले त्यांच्या आई वडिलांना फॉलो करतात. त्याच्यामुळे आपण लिडरशिपच्या बाबतीमध्ये मुलांसाठी रोल मॉडेल असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांसमोर बोलताना किंवा आपण ह्या वेगळ्याने आपण हा टॉपिक करू शकतो, पण सध्या तर लिडरशिप स्किल डेव्हलप करण्यासाठी म्हणून आपण मुलांना समर कॅम्पला
पाठवलं पाहिजे. त्याचबरोबर फिजिकल फिटनेस, की 1 BHK 2 BHK फ्लॅटमध्ये ही मुलं आता इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यामध्ये आलेले हे मोबाईल आणि इनडोअर गेम्स, याच्यामध्ये मैदानी खेळ राहिलेले नाही. त्याच्यामुळे मग फिजिकल फिटनेस येणार कुठून? जर का ग्राउंडवर जाऊन जर का पळापळी होत नसेल, व्यायाम. आता लहानपणी आम्ही जेव्हा आपण खेळत होतो, या खेळाची नावं जर बघितली तर आबाधुबी असतील, आटापाट्या असतील, लंगडी असतील, कबड्डी असेल, क्रिकेट, हे आपापल्या आवडीनुसार आपण गल्लीबोळातले आपले मित्र जमवून आपण खेळत असू. ही आपल्या मनात प्रत्येकाची आठवण असेल. त्याच्यामुळे फिटनेस ही त्यावेळेला ऑटोमॅटिक होती. पण आता जे इनडोअर गेम्स आलेले आहेत आणि मोबाईलचं वाढतं ॲडिक्शन, त्याच्यामुळे मग थोडंसं याला प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे फिजिकल फिटनेसला थोडंसं आपण प्रायोरिटी कमी येते मुलांच्या बाबतीमध्ये. सो ह्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. या गोष्टी आपण समर कॅम्प यांच्याकडून आपण एक्सपेक्ट केल्या पाहिजेत. आता दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय असतील किंवा कोणत्या प्रकारे ॲक्टिव्हिटी असाव्या यामध्ये, की आपण समर कॅम्पला मुलांना पाठवतोय तर तिथे जाऊन आपली मुलं काय शिकणार आहेत, त्याच्यानंतर आपण काय काळजी घ्यायची ते बघूया. पण समर कॅम्पला ते नेचरमध्ये असावं. म्हणजे शहरीकरणापासून थोडंसं त्याला मुलांना नेचरचं हे मिळावं, नेचर हंट ज्याला म्हणतो, नेचर वॉक मिळावं. त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये पेंटिंग असेल, स्टोरी टेलिंग असेल, डान्स असेल, म्युझिक असेल, योगा मेडिटेशन आहे, त्याच्यानंतर काही सायन्सचे एक्सपेरिमेंट आहे, स्पोर्ट फिटनेस आहे, ड्रामा आहे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे सांगितलं हे त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट आहे का याचा देखील विचार व्हावा. कारण आता जे आपण बघितलं हे जे 5 मोटो आहेत, या मोटो कशा थ्रू फुलफिल होतील, तर या काही ॲक्टिव्हिटीज आहेत याच्या थ्रू ते फुलफिल होणार आहेत. आणि म्हणजे जसं की एखादा मुलगा शाय असेल किंवा त्याला स्टेजवर बोलता येत नसेल, तर हे स्किल त्याच्यामध्ये कसं डेव्हलप करू शकतो, तर ते स्टोरी टेलिंगच्या मार्फत डेव्हलप करू शकतो. किंवा पेंटिंग असेल, ड्रामा असेल, ड्रामामध्ये जरी तुम्ही पार्टिसिपेट केलं तरी ते स्टेज फिअर हळूहळू निघून जाऊ शकते. आता फिटनेसच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मग योगा आणि मेडिटेशन या 2 गोष्टी आहेत. म्हणजे आपण एक नैसर्गिक माणूस, एक नैसर्गिक प्राणी आहे असं म्हणेन मी. सो ह्या गोष्टी आहेत. हे एज्युकेशनल प्रोग्राम सोशल कॅम्पकडून केले पाहिजेत. त्याचबरोबर आता काळजी काय घ्यायची, तर त्याच्यामध्ये समर कॅम्पला जाताना आपण, आता याचं नावच आहे समर कॅम्प, म्हणजे उन्हाळ्यातला कॅम्प, तर लाईट वेट क्लोदिंग असावं. त्याचबरोबर आपण जे शूज वगैरे घालणार आहोत ते कम्फर्टेबल असावे, जास्त आवळ, स्पोर्ट्स शू प्रेफर करू शकतो. सनस्क्रीन पाहिजे जवळ, सन प्रोटेक्शन पाहिजे, त्याच्यानंतर सन ग्लासेस हवेत. कारण लहान मुलं आहेत तर त्यांची तेवढी काळजी, मोठे माणसं असतील तर त्यांना थोडं वेगळ्या प्रकारे आपण स्वतःला कोपअप करू शकतो या बदललेल्या वातावरणाशी. पण लहान मुलांच्या बाबतीत तसं होत नाही. त्याचबरोबर उंदीर घुशी या ठिकाणी आहेत का, बग्स आहेत का, तर ते रिपेलंट जर असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोटेक्शन पाहिजे. त्याचबरोबर पर्सनल हायजीनचं टूथब्रश, साबण, तेल ह्या गोष्टी सगळ्या बरोबर घेतल्या पाहिजेत. सुटेबल बेडिंग पाहिजे, म्हणजे बेड बॅग किंवा या तत्सम जे काही असेल ते व्यवस्थित पाहिजे. आपण बाहेर उन्हामध्ये जात आहे तर वॉटर बॉटल शुड बी कॅरीड ऑलवेज. फर्स्ट एड किट पाहिजे स्वतःसोबत. आणि सगळ्यात राहिलेलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे ट्रान्सफर फॅसिलिटी अशासाठी की जिथून आपण जाणार आहोत आणि जिथून परत येणार आहोत, तर हे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मग हा पॉईंट एक इनकॉर्पोरेट केलेला आहे. आणि सगळ्यात लिस्ट आहे, लास्ट बट नॉट लिस्ट, तो एंटरटेनमेंट. म्हणजे याच्यासोबत आपली एंटरटेनमेंट झाली पाहिजे, मुलांची एंटरटेनमेंट झाली पाहिजे. याच्यासाठी तिथे काय आहे, कारण जर का 4-5 दिवसांमध्ये जर का मुलं बोर होणार असतील तर मग त्याच्यामध्ये मजा नाही. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघून घ्याव्या आणि मुलांना समर कॅम्पला पाठवावं. हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंडळी ते कमेंट करा.
हा आजचा ब्लॉग नव्हता, पण एक छोटासा मला असं वाटलं की आपल्यासमोर येऊन व्यक्त व्हावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर कमेंट नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा, एन्जॉय करा.